नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी गुरु या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ आहे पोलीस भरती 2018 संबंधात. आणि फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार आहे, ही पेपरला बातमी आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं नंबर 1 दैनिक असलेलं लोकमतला ही बातमी आलेली आहे. तत्पूर्वी जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून आमच्या नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघा. तर मग सुरू करूया व्हिडिओ पोलीस भरती 2018 संदर्भात. तर 2018ची जी पोलीस भरती आहे ती फेब्रुवारीमध्ये होणार आहे, या संबंधित आपण व्हिडिओ बनवला होता. तरी पण काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या का कोणत्या बेसिसवर आपण हा व्हिडिओ बनवला आणि आपल्याकडे काय न्यूज आहे. तर त्या संबंधात आता दैनिक लोकमतला ही बातमी आलेली आहे आणि खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावी, हे विरेश प्रभू यांनी सांगितलेले आहे. तर लोकमतची ही बातमी आपल्याला वाचून दाखवत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कतर्फे ही बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातली. तर पोलीस भरती प्रक्रियेसाठी खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्राची संबंधित विभागीय उपसंचालकाकडून पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल दिनांक 5 फेब्रुवारी पूर्वी प्राप्त करून घ्यावा, असे पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू यांनी कळवलेले आहे. आणि त्यानंतर सन 2018ची पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिनांक 5 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंनी शासकीय, निमशासकीय व इतर नोकरीसाठी 5% आरक्षण देण्यासंदर्भात शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सर्वसमावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. शासन नियमानुसार खेळाडू उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सुधारित तरतुदीनुसार विभागीय उपसंचालक यांच्याकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू उमेदवाराने अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. वरील प्रमाणे पडताळणी केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडली नसल्यास सदरचे शासनाच्या नियमानुसार उमेदवाराचा खेळाडू संवर्गातून विचार करता येत नाही. खेळाच्या प्रमाणपत्राची संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केल्याबाबतचा विहित कालावधीतील प्रमाणपत्र आवेदन अर्जासोबत नसल्यास अर्जदाराचा खेळाडू संवर्गातून विचार करण्यात येणार नाही. तर ही होती पेपरची बातमी. याचाच अर्थ आहे की 5 तारखेच्या अगोदर खेळाडूंनी त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. याचाच अर्थ जाहिरात लवकरच लवकर म्हणजे 5 तारखेनंतर 5 फेब्रुवारी 2018 नंतर कधी पण जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशाच अनेक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आमच्यासोबत जोडले जाल आणि आपल्याला अशाच आम्ही लेटेस्ट अपडेट देत जाऊ. तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना याबाबतची माहिती प्राप्त होईल. तर मग आपल्या चॅनलला म्हणजेच एम-पी-एस-सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.